नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे। ही कथा तुम्ही संपूर्ण ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात त्याचा बोध येईल, तुमच्या आयुष्यात त्याचा वापर करता येईल। एकदा सदाशिवराव साधू भ्रमण करीत एका गावात आले। त्या गावातील मुख्य व्यक्ती रविकुमार हे सदाशिवरावांना पसंत करत नसे। जेव्हा त्याला माहिती झाले की साधू आपल्या शिष्यांसोबत गावात येत आहे, तेव्हा त्याने गावातील लोकांना आदेश दिला की आपल्या घराची दारे बंद ठेवा आणि सदाशिवरावांना भिक्षा देऊ नका। सदाशिवराव साधू त्या रविकुमारच्या स्वभावाला ओळखून होते। मार्गात जेव्हा त्याचे घर आले, तेव्हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले। साधूंचा आवाज ऐकून तो मुख्य व्यक्ती रविकुमार नाराज झाला आणि म्हणू लागला, तुम्ही येथून निघून जा। कामधंदा का करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता? कष्टाचे काम करायला शिका आणि पोट भरा। साधू गुपचूप त्याचे अपमानास्पद बोलणे ऐकत होते। त्याचे बोलणे संपल्यावर साधू त्यास म्हणाले, माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा। आपल्या घरी येऊन जर काही खाण्यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले, मात्र त्यानंतरही तो न स्वीकारताच ते निघून गेला, तर तुम्ही त्या खाद्यपदार्थाचे काय कराल? तो व्यक्ती रविकुमार म्हणाला, मी ते नष्ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन। तेव्हा सदाशिव साधू म्हणाले, त्या दशेनुसार आपले सामान आपल्या जवळच राहिले ना। त्याचप्रमाणे आपल्या घरी येऊन आम्ही भिक्षा मागितली आणि बदल्यात आपण आम्हाला अपशब्द वापरलेत। भिक्षेत दिलेले हे शब्द आम्ही अस्वीकार केले, त्यामुळे ते तुमच्याजवळच राहिले। रविकुमारला आपली चूक उमगून आली। सदाशिव साधूंची त्याने क्षमा मागितली आणि तो त्यांचा शिष्य बनला। तात्पर्य: उग्रपणाने वागल्यास होणाऱ्या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्यास न होणारे काम सुद्धा पटकन होऊन जाते। नमस्कार मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यात संयमाने वागले पाहिजे, हा या गोष्टीतून बोध घ्यायचा आहे। या साधूंचा हाच एक उपदेश आहे। धन्यवाद। मिळूयात अशाच एका छान गोष्टीमध्ये पुढील भागात। धन्यवाद।